T20 विश्वचषकाचा पडदा आता खऱ्या अर्थाने सुपरहिट सिनेमे प्रदर्शित करेल। स्पर्धा अत्यंत रंजक वळणावर आहे। आव्हान असेल ते सुपर 8 फेरीचं। स्पर्धेच्या पहिल्या फेरीत अत्यंत अननुभवी असे काही संघ खेळत होते आणि त्यामुळे काही सामने फारच एकतर्फी झाले। त्याचवेळी झिम्बाब्वे सारख्या संघाने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली, तसंच नेपाळ सारख्या नवख्या संघाने इंग्लंडचा अक्षरशः घामटा काढलेला आपण पाहिला। असं असलं तरी आता खरी रेस सुरू झाली आहे ती सेमीफायनलची। अव्वल 8 संघ पुढच्या फेरीत दाखल झाले आहेत। अर्थात यात कांगारू नसतील। त्यांना एक नव्हे तर 2-2 धक्के बसले, आधी झिम्बाब्वेकडनं आणि मग श्रीलंकेकडनं। त्यामुळे कांगारू पुढची फेरी पुढचे सामने घरीच जाऊन पाहतील। त्याचवेळी आपली सूर्य आर्मी अर्थात सूर्यकुमार यादवची टीम पुढच्या फेरीसाठी अर्थात सुपर 8च्या मॅचेससाठी सज्ज होती। पहिली लढाई आहे ती फिटनेससाठी आणि कडव्या प्रतिकारासाठी ओळखल्या जाणाऱ्या आफ्रिकन टीमची। आपल्या ग्रुपमध्ये अमेरिका, नामिबिया, नेदरलँड्स यासारखे क्रिकेटमधले तुलनेने कमी अनुभवी म्हणजे पाळण्यातले जणू संघ होते। अर्थात याआधी अमेरिका आणि नंतर नेदरलँड्सने आपल्याला चांगली फाईट दिली हे विसरायला नको। तुलनेने नामिबिया आणि पाकिस्तान टीमला आपण सहज चिरडून टाकलं। मात्र इथून पुढे प्रत्येक मॅच सर्वच आघाड्यांवर आपला कस पाहणारी आहे। ईशान किशन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग अशी स्फोटक फलंदाजांची फळी आपल्याकडे आहे। त्यात ईशान किशन भन्नाट फॉर्मात आहे। मधल्या काळात संघातलं स्थान त्याने गमावलेलं, तो बॅकलॉग जणू ईशान किशन सव्याज वसूल करतोय, तुफान बॅटिंग करतोय। अभिषेक शर्माला गेल्या 2 सामन्यात भोपळा फोडता आलेला नव्हता, तेव्हा पुढच्या मॅचेसमध्ये याची भरपाई करायला त्याचेही हात शिवशिवत असतील। अर्थात याआधी संघांच्या तुलनेमध्ये आफ्रिकेची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण वरच्या दर्जाचं आहे, हेही आपल्याला लक्षात ठेवावं लागेल। साहजिकच आपल्याला या प्रश्नपत्रिकेतला प्रत्येक प्रश्न व्यवस्थित सोडवावा लागेल। आपल्या मॅचेस अहमदाबाद, चेन्नई आणि कोलकातामध्ये आहेत। तिन्ही ठिकाणी खेळपट्ट्या फिरकीला काहीशा पोषक असू शकतात, पण T20 क्रिकेट किंवा लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट म्हटलं की फलंदाजांसाठी जणू नंदनवन। आणि आपली बॅटिंग तर पॉवर हाऊस आहेच। फिरकीमध्ये वरुण चक्रवर्ती आपला हुकमी एक्का आहे, त्याच्यासोबत अक्षर पटेलच्या रूपात चांगला ऑलराऊंडर आपल्याकडे आहे। तर बुमराह, पंड्या, अर्शदीप, सिराज, शिवम दुबे आणि गरज भासल्यास अभिषेक अशी वैविध्यपूर्ण गोलंदाजीची फळी दिमतीला आहे। कुलदीप यादवची फिरकी देखील आव्हान निर्माण करू शकते, आपण पाहिलं याच्या आधी अनेकदा। आपला T20 मॅचेस मधला खास करून विश्वचषक T20 स्पर्धेमधला रेकॉर्ड अफलातून आहे। अर्थात क्रिकेटच्या खेळात मागची आकडेवारी हा इतिहास असते आणि आपल्याला वर्तमानात इतिहास घडवण्यासाठी खेळावं लागतं। त्यात T20 हा असा खेळ आहे की 1-2 ओव्हरमध्ये होत्याचं नव्हतं होत असतं। तुम्हाला 2016 T20 वर्ल्ड कप फायनल मधली ती लास्ट ओव्हर आठवते का बेन स्टोक्सची? समोर होतं ब्रॅथवेट। काय केलं त्याने आपण सगळ्यांनी पाहिलं। लागोपाठ 4 टोलेजंग षटकार ठोकले आणि इंग्लंडच्या आव्हानाचा पाला पाचोळा केला। विजेतेपदाचा प्याला विंडीज संघाच्या ओठाला लागला। अर्थात हाही पुन्हा इतिहासच आहे। असं असलं तरी T20 सामना म्हणजे नजरहटी, दुर्घटना घटी किंवा प्रत्येक धाव म्हणजे जिंकण्यासाठीचा डाव, अशाच पद्धतीने या मॅचेसकडे पाहावं लागतं। रोहित शर्माने गाठलेली विजेतेपदाच्या एव्हरेस्टची उंची सूर्यकुमार यादवच्या टीमला कायम ठेवायची आहे। सुरुवात चांगली झाली आहे। रोहित सेनेने गाठलेल्या त्याच कळसावर आता आपल्याला राज्य करायचंय। याकरता सूर्या अँड कंपनीला अर्थात सूर्यकुमार यादवच्या आपल्या टीमला आपण शुभेच्छा देऊया। ऑल द बेस्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।